कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता झोप. उद्या सकाळी लवकर उठून अभ्यास कर, म्हणजे तुझं होमवर्क पण होऊन जाईल. ओके. सॉरी बाळा, मी आजपासून असं पुन्हा कधीच नाही चिडणार. ओके. आणि बेड कुठे गेला? ते आजीने वर्कर्सला बोलवून मोठा बेड नेऊन छोटा बेड आणला, कारण की मी आता एकटाच झोपणार आहे ना. आजपासून तू बाबांच्या खोलीत झोपणारीस ना. मला का नाही सांगितलंस की असं ठरलंय ते? आईनी परस्पर असं कसं केलं? आज अजून आकाश रावांशी बोलणं सुद्धा झालं नाहीये. म्हणजे मला आजपासून एकट्याने झोपावं लागणार? नाही बाळा, असं अचानक नाही करता येणार आपल्याला. मी बोलते आईशी. तू या सगळ्याचा विचार नको करूस, आपण बघूयात नंतर. हा, जा पटकन चेंज कर. तू तर अजून कपडे पण नाही बदलले. जा पटकन फ्रेश हो, मी आलेच. अजून आकाशरावांशी नीट बोलणंही झालेलं नाही, आणि आईंनी रूम मधला बेड काढून टाकला. नाही, हे बरोबर नाही. आईशी तरी बोलायलाच हवं. काय, कुठे लक्ष तुझं? सॉरी बहिणी, लक्ष नव्हतं. कुठे चालली एवढ्या रात्री तू? बहिणी, मला आईंशी बोलायचं. आईंशी? इकडे. इतक्या रात्री काय बोलायचं तुला आईंशी? बहिणी, मला त्यांच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. अच्छा, तुझ्या रूम मधून बेड हलवलाय या विषयावर बोलायचंय का? तुम्हाला माहिती आहे बहिणी? हो. बहिणी, त्या इतक्या लगेच असं काही करतील असं मला खरंच वाटलं नव्हतं. माझं आकाशरावांशी अजून बोलणं पण झालं नाहीये. सगळं खूप घाईघाईत होतंय बहिणी. चिनू मनूचं काय? आणि बनी कसं झोपेल सांगा ना मला. एकटं झोपायची सवय नाही हो त्याला. नाही बहिणी, मला आईंशी एकदा बोलायलाच पाहिजे या विषयावर. वसुंधरा, तुला नक्की एवढीच काळजी वाटते? म्हणजे मला समजलं नाही बहिणी. ये बस. बस. हे बघ, हे कधी ना कधी होणारच होतं, आणि तुम्हाला एवढा वेळ मिळालाय की सेटल व्हायला. लग्नानंतर नवरा बायको एका खोलीतच राहतात की. चिनू बिनूला समजावणं काही अवघड नाही. आणि राहिला प्रश्न बनीचा, तर बनी त्याच्या खोलीत ठीक आहे की नाही हे रात्री जाऊन मी एकदा चेक करीन ना. पण प्लीज तुम्ही दोघांनी आईंचं ऐका, त्यांना खूप बरं वाटेल. वसुंधरा, ही एक गोष्ट आईंच्या मनासारखी झाली ना तर खूप छान होईल. आणि तू ऐकलंयस हे कळल्यानंतर तर त्यांना तुला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं होईल. आणि बहिणी, एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी इथं आकाशरावांशी बोलता आलं असतं तर. मग बोलशील की, त्यात काय घाबरायचं. आणि आकाश भाऊजी खूप चांगले, ते तुला छान समजून घेतील. तुला एक सांगू, तुम्ही दोघं एका खोलीत राहायला लागल्यानंतर तुमचं नातं अजून घट्ट होईल. आईंचं ऐक वसुंधरा, जास्त विचार करू नकोस. चल, आता मी जाते झोपायला, आणि एकदा बनीच्या रूममध्ये डोकावते. गुड नाईट. काय झालं आई? पण सगळं अचानक ठरलं. आणि म्हणजे मला एकटं झोपायचंय नाही? सॉरी बनी. ओके आई, तू बाबासोबत झोप, मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी आता मोठा झालोय ना, मग मी एकटाच झोपायला हवं. आणि माझ्याकडे फोन पण आहे, मी मस्त गाणी ऐकत झोपी नाही. मोठी मुलं एकटीच झोपतात.
आई तुझा आणि बाबाची फ्रेंडशिप झाली तर माझ्या आणि चिनमनुष्य पण होईल ना. मग मला बाबासोबत जास्त पण खायला मिळेल. का का समजूतदार कधी झालास रे तू बाळा. तेव्हा मी त्याचं तर तेव्हाच. आई त्याला अशीच असतात ना. अरे काय झाला की नाही निरोप समारंभ? अगं मुली बॅग भरून तयार आहेत आणि आता जे ठरलंय ते ठरलंय. मी कुठलंही कारण ऐकणार नाही. नाही नाही कारण नाही देत आहे. बस बनीचं युनिफॉर्म फक्त आयन करते आणि मी करेन इस्त्री त्याला आणि उद्याच्या नाश्त्याची तयारी अवनी करणार आहे. कळलं? तू चल चल. गुड नाईट आई. अरे एकाच घरात राहणार आहात तुम्ही. गुड नाईट बाळा. काही लागलं तर सांगा मला. चला आता चल. मी आलो आहे. हाय हाय. हाय. हे काय उद्याची शाळेची तयारी झाली पण आणि नाईट ड्रेस घालून झोपायची तयारी पण झाली. मग किती उशीर केलास तू? अगं सॉरी, ते ऍक्च्युली एक इम्पॉर्टंट मीटिंग होती ना म्हणून यायला उशीर झाला मला. इट्स ओके. आम्ही तुला माफ करतो. थँक्यू. हा चला पटपट झोपायला जाऊया आता. द्या 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 चला म्हणतात. हा आता आम्ही मोठे झालो. आम्ही करू सगळं आमचं काम. हो का. पण माझ्यासाठी तुम्ही तर छोटस तुम्ही. तूच छोटास नंतर त्या बनीच्या आई बरोबर राहतोयस. एकटा नाही. एक मिनिट. हे कोणी सांगितलं तुम्हाला? अरे वा दोघी तयार बॅगा बिगा भरून. अगं ये ग ये. आई हे काय चाललंय? अरे आजपासून चिनू आणि मनू आदितीच्या रूम मध्ये शिफ्ट होत आहे. आता मोठ्या होत आहेत त्या. त्यांना स्वतंत्र रूम नको. ए चला 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 कशा देवासारख्या बनवल्या. पण हा? मुलींचं काय त्यांना काही लागलं तर आम्ही आहोत ना. हा मग चल ग आई बाबांना गुड नाईट करा. आई अगं बाई ग सावकाश सावकाश सावकाश. गुड गर्ल. चला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.